सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय। अयोध्येत पूजन केलेल्या अक्षता कलशाचे आज राहता तालुक्यातील आस्तगाव शहरात कलश यात्रा काढत पूजन करण्यात आले। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला तसेच नागरिक सहभागी झाले होते। ढोल ताशांचा निनाद तसेच पारंपरिक वाद्याच्या तालावर संपूर्ण गावामधून ही मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी रांगोळी काढून शेणाचा सडा मारून प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील कलशाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। जणू काही आस्तगावाला आज अयोध्येचे स्वरूप प्राप्त झाले। अशाच पद्धतीने हिंदू बांधवांनी डोक्यावर भगवी टोपी घालून हातात भगवे झेंडे घेऊन भगवे वातावरण तयार केले असल्याचे पाहायला मिळाले। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। यासाठी देशभरातील भक्तांना कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यासाठी राम जन्मभूमी न्यास आणि विश्व हिंदू परिषदेने अनेक जिल्ह्यात शोभायात्रेचे आयोजन केले। आज आस्तगाव येथे अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। श्रीरामासह सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेली मुले या मिरवणुकीचे आकर्षण ठरले आहे। श्रीरामाचा जयघोष करत ढोल ताशा डीजेच्या आवाजात निघालेल्या या शोभायात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते। यावेळी महिला पुरुषांनी डीजेच्या तालावर श्रीरामाच्या नावाचा जयघोष कलश डोक्यावरती घेऊन नाचून फुगडीचा फेर धरला। महिला आणि पुरुषांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश बेग, माजी सरपंच नवनाथ नळे, श्रीराम जन्मभूमी अभियान उपखंड प्रमुख अनिकेतजी सोमवंशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहता तालुक्याचे स्वयंसेवक अजिंक्य वाडवलकर, कारसेवक माधवजी जेजूरकर, पवन आरंगळे, सतीश आत्रे, मनोज बालेराव, राजेश जेजूरकर, शरद गायकवाड, महेश त्रिभुवन, स्वप्नील नळे, घनश्याम मोरे, संकेत आरंगळे, रोहित नळे, सूरज नळे, विजय दरेकर, राम आरंगळे, विशाल आरंगळे, संदीप कोकाटे, मनोज शिंदे, मिन्ना दात्रे, सागर लोंढे, अनिल पटारे, गौतम गोरडे, सचिन लोंढे, आदित्य इंगळे, अनिल सोनवणे, नाना गायकवाड, तुषार गायकवाड या सहभागी झाले होते। तर गीता परदेशी यांनी श्रीरामावर गीत साजरे केले। साक्षी भागवत यांनी या शोभायात्रेची प्रस्तावना सादर केली। तसेच गावातील नागरिक देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते। काय सांगाल, कशा पद्धतीचा उत्साह आज तुमच्या या गावामध्ये होता आणि कशा पद्धतीने तुम्ही या गावात अक्षता रथाचं जे आहे ते सत्कार आणि स्वागत केलं आहे? आज मी आमच्या गावाचं एकदम भाग्य समजतो की अयोध्येवरून अक्षता कलश आम्हाला भेटला। आम्ही अक्षता कलश मारुती मंदिर इथून त्याची एकदम उत्साहात मिरवणूक साजरी सुरुवात केली मारुती मंदिरातून। तिथून श्रीराम चौकात, नंतर राम मंदिरात त्याचं पूजन केलं। त्याच्यानंतर आम्ही गौरव काका मंदिराजवळून परत त्याची सांगता राम हनुमान मंदिरात करत आहे। पण अक्षरशः इतका आनंद होतो की आज आस्तगावाला एकदम अयोध्येचं स्वरूप आलेलं आहे। आम्हाला वाटलं पण नव्हतं की गावातले महिला पुरुष सगळे त्यात एवढे सहभागी होते। आज आम्ही आमच्या गावाचं खूप मोठं भाग्य समजतोय। आज आस्तगावाला एकदम अयोध्येचं स्वरूप आलेलं आहे आणि इथून पुढे बी जो प्रभू श्रीरामांचा जो कार्यक्रम होणार आहे आस्तगावात ह्याच रीतीने आम्ही पार पाडू एवढं। आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळी देखील काढली होती, पुष्पवृष्टी केली। काय वाटलं हे सगळं बघितल्यानंतर? आज आमच्या आस्तगावाला अक्षरशः अयोध्येचं स्वरूप आलं होतं। आज वाटत नाही की आम्ही आस्तगावमध्ये अयोध्येमध्ये आल्यासारखं वाटतंय। आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय गावाचा की गावाने सुद्धा पूर्ण रस्त्याने रांगोळी, पुष्पवृष्टी, साडा वगैरे घालून महिला सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागलेल्या आहेत आमच्या आज प्रभू रामाच्या स्वागतासाठी। काय सांगाल, कशा पद्धतीचा उत्सव तुमच्यामध्ये होता? आणि आज आपण जर बघितलं तर गावामध्ये अगदी ठिकठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आली होती, महिलांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली होती। काय सांगाल, कसा उत्सव होता तुमच्यामध्ये? आज अतिशय आनंदाच्या वातावरणात आस्तगावामध्ये अयोध्येवरून आलेल्या अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली आणि अतिशय भक्तिमय वातावरणात महिला मंडळ, पुरुष सर्व एकत्रित येऊन जो काही उत्साह निर्माण झाला, असं जो वाटलं की लोक आम्ही आज अयोध्येमध्ये आहे, जो आनंद आम्हाला मनापासून आज असं वाटतंय का ही गोष्ट आज अक्षता कलश प्रत्येक गावात घडली पाहिजे, असं चालू आहे, प्रत्येक गावात चालू होते। त्याच्यामुळं एक भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि लवकरच प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायची आमची सर्वांची इच्छा झाली। जय श्रीराम। जय श्रीराम। कसं वाटलं आज आस्तगावमध्ये आले आणि या कलशाचं स्वागत देखील तुमच्या वतीने करण्यात आले? काय वाटलं? खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे का आज आपला एक समाज, हिंदू समाज जो सगळं जाती जमाती सोडून एकत्र येतोय, सगळे लोक एकत्र येत आहे, कार्यक्रम करतात, प्रत्येक गावागावात ही कलश यात्रा निघते। आज आस्तगावमध्ये निघाली, खूप म्हणजे खूप हिंदूमय वातावरण झालेलं आहे, एकदम भारी।
प्रत्येक महिला आल्या, पुरुष आले, प्रत्येक लोक आले. प्रत्येकाने कधी हे विचार केला नाही का स्टेजवर कोण बसला आहे का कोण खाली बसला आहे. प्रत्येकाने तो कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला. या वतीने मी आस्था गावच्या गावकऱ्यांना शुभेच्छा देतो, कारण की हा रामकार्य असाच चालायला पाहिजे. जय श्री जय श्रीराम. का सांगाल आज कसा उत्सव तुमच्या गावामध्ये आज अक्षता कलश निमित्त? आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या मार्गदर्शनाने आस्तगावमध्ये जो काही अक्षता कलश आलेला आहे त्याची मिरवणूक मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडली. आस्तगावातील बहुसंख्य हिंदूंनी त्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. घरासमोर साडा रांगोळी केली, श्रीरामांच्या नावाचे जयघोष केले, नृत्य केले आणि खिचडी वाटप होऊन या कार्यक्रमाचा समारोप झाला. तर आपल्याला श्रीराम आपल्या जीवनामध्ये का गरजेचं आहे हे श्रीराम मंदिर स्थापन झाल्यानंतर जी काही आपली अस्मिता आहे, तर आपण ज्याप्रमाणे श्रीराम जीवन जगले ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी हे काही अभियान चाललेलं आहे. तर या अभियानाचे आम्ही एक प्रतीक म्हणून नेतृत्व करत आहोत. सगळे आस्तगावमधील नागरिक ह्या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, त्याबद्दल मी आभार मानतो.